एक EPS 95 पेन्शन धारकांसाठी व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये 17 ऑक्टोबरला एक जे लेटर दिलं होतं त्या लेटर संदर्भात मी पूर्णपणे डिटेलमध्ये 7 मुद्दे काय आहेत त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं। म्हणजे त्यामध्ये काय मुद्दे दिले आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले होते। परंतु त्यावरती बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की जे प्रतिनिधी आहेत म्हणजे EPS 95 पेन्शनसाठी लढा देणारे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा सरकारमध्ये सामील झाल्याचं दिसत आहे, असा बऱ्याच कमेंट सुद्धा आल्या होत्या। कारण त्या लेटरवरून समजत आहे, तुम्हाला मी लेटर सांगणार आहे, त्या लेटरवर सरळ सरळ EPS 95 पेन्शन धारकांची फसवणूक केलेली दिसत आहे। लेटरवरती साइन कोणाची आहे? श्रम मंत्रालयातील मंत्र्यांची तर नाहीच, परंतु साइन कोणाची आहे किंवा हे लेटर कोणाकडून अप्रूव्हल झाले आहे हे सुद्धा त्यामध्ये त्या लेटरमध्ये दिलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये सही कोणाची आहे यावरून सरळ सरळ कळत आहे की EPS 95 जे पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकांची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे। या लेटरमधून कळणार आहे, मी काल तुम्हाला फक्त लेटर स्पष्टीकरण दिलं होतं की लेटरमध्ये नक्की काय काय दिलं आहे, म्हणजे त्या व्हिडिओमधून फक्त कारण ते लेटर आहे ते इंग्लिशमधून आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना बऱ्याच EPS 17 ऑक्टोबरला ते लेटर देण्यात आलं, परंतु बऱ्याच जणांना त्याबद्दल समजलं नव्हतं, त्यामुळे कालचा व्हिडिओ पोस्ट करावा लागला। त्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला नक्की ते ट्रान्सलेट करून मी आहे असं सांगितलेलं आहे, फक्त इंग्लिशचं मराठी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगितलेलं आहे आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे स्पष्टीकरणासहित। त्यामुळे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं, कमेंट्स येत होत्या मॅडम आम्हाला EPS 95 पेन्शनरचं 17 ऑक्टोबरचं लेटर हे सांगा, त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून कमेंट येत होत्या, म्हणून काल तो व्हिडिओ पोस्ट केला होता। फक्त स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु हे लेटर EPS 95 पेन्शनर्स जे आहेत त्या पेन्शन धारकांच्या लढ्याला कुठंतरी उत्तर देणार आहे का? तर हे नाहीच आणि ते कसं नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण सरळ सरळ इथे फसवणूक झालेली आहे किंवा जे प्रतिनिधी गेले होते EPS 95 पेन्शन धारकांचे जे प्रतिनिधी म्हणून गेले होते त्यांनी सुद्धा त्यामध्ये त्यांची सुद्धा फसवणूक तर झालीच आहे, परंतु ते गप्प का बसले? फसवणूक होत असताना गप्प का बसले यावरती सुद्धा बऱ्याच EPS 95 पेन्शनरचा सवाल आहे। कारण बऱ्याच जणांनी प्रश्न केलेले आहेत की हे सुद्धा सरकारमध्ये सामील झालेले आहेत का? कारण 9 ते 10 वर्षाचा हा लढा आहे आणि तरी सुद्धा सरकार सरळ सरळ समोर फसवणूक करत दिसताना सुद्धा हे शाल श्रीफळ त्यांच्याकडून घेतात, हे कितपत योग्य आहे हे असा सुद्धा सवाल बऱ्याच EPS 95 पेन्शन धारकांनी केलेला आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कोणाची सही आहे किंवा कोणाकडून हे लेटर आलेलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आता बघा, यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा देण्यात आलेला आहे की 20/9/2025च्या पत्राच्या संदर्भात घेऊन म्हणजे पत्राचा संदर्भ घेऊन हे पत्र म्हणजे हे लेटर जारी केलेलं आहे असं सांगितलं आहे। आता थोडक्यात 20/9/2025 ला कोणी पत्र दिलं होतं तर EPS 95 पेन्शनर्स आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी श्रम मंत्रालयातील मंत्र्यांना हे पत्र दिलं होतं। त्यामध्ये त्यांनी काय काय पॉईंट दिले होते ते थोडक्यात आपण पाहूयात, म्हणजे तुम्हाला समजेल की EPS 95 पेन्शन धारकांची फसवणूक या लेटरद्वारे कशी करण्यात आलेली आहे। तो ते पत्र आपण थोडक्यात पॉईंट पाहूयात, डिटेलमध्ये पाहणार नाही आपण, कारण तुम्हीच दिलेलं ते पत्र आहे, त्यामुळे त्यावेळी बऱ्याच चॅनलवर ते पत्र पोस्ट केलेलं होतं, त्यामुळे फक्त त्यामधील पॉईंट फक्त आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते समजणार आहे। तर पॉईंट पाहूयात। तर बघा, त्यामध्ये पहिला पॉईंट दिला होता, द मिनिमम पेन्शन शुड बी इन्क्रीज फ्रॉम ₹1,000 टू ₹7,000 प्लस डिअरनेस अलाउन्स, म्हणजे मिनिमम पेन्शन आम्हाला 1,000 ते 7,500 प्लस डिअरनेस अलाउन्स म्हणजे DA वाढवा असं सांगितलं होतं त्या पत्रात। पहिली मागणी केली होती। दुसरी, मेडिकल फॅसिलिटी फ्री करा। त्यानंतर तिसरी आहे ती ऑल पेन्शनर्स शुड हॅव रिसीव द बेनिफिट्स ऑफ हायर पेन्शन बेस्ड ऑन देअर ॲक्च्युअली सॅलरी विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन ॲज फॉर द सुप्रीम कोर्ट जजमेंट डेट 4/10/2016 अँड 4/11/2022। म्हणजे थोडक्यात हायर पेन्शन ही सॅलरीच्या बेसवर द्या असं सांगण्यात आलेलं आहे तिसऱ्या पॉईंटमध्ये। चौथ्या पॉईंटमध्ये अ मंथली पेन्शन ऑफ ₹5,000 म्हणजेच ₹5,000 नॉन EPS पेन्शन
म्हणजे नॉन EPS पेन्शनर्सला मंथली रुपये 5,000 पेन्शन. तर हे लेटर आहे ते 20/9/2025 म्हणजे सप्टेंबर महिन्यातलं हे लेटर आहे. आणि हे लेटर तुम्हाला समजलं असेल की या मागण्या या पेन्शनर्सकडून करण्यात आल्या होत्या लेटरद्वारे श्रम मंत्र्यांकडे. परंतु आत्ता जे लेटर दिलेलं आहे त्याचा कम्पेअर आपण करूया, मग तुम्हाला कळेल, EPS 95 पेन्शनधारकांना कळेल की त्यांची फसवणूक कशी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये दुसरा पॉईंट पाहूयात आपण, 7च्या 7 पॉईंट पाहूयात म्हणजे तुम्हाला समजेल. दुसरा पॉईंट पाहूयात तो म्हणजे 13 ऑक्टोबर 2025ला EPFOची बैठकीच्या आधारावर म्हणजे जिथे EPFOची CBTची बैठक होती तिथेच EPS 95 समितीने रोजगार व श्रम मंत्री समोर नूतन पेन्शन संबंधात शांततापूर्वक आणि शिस्तप्रिय पद्धतीने गेटच्या बाहेर एकट्ठा झाले होते आणि एक छोट्या मीटिंग या आंदोलन प्रदर्शन केलं होतं. आंदोलन तर नव्हतंच, कारण आवाजच उठवला नव्हता. याचं स्पष्टीकरण दुसऱ्या मुद्द्यात देण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त दुसऱ्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की EPS 95 पेन्शनर्स आहेत ते गेटच्या बाहेर इकट्ठा करून उभा राहिलेले होते, हे फक्त दुसऱ्या मुद्द्यात सांगितलेले आहे. आता इकट्ठा करून राहण्याची ती स्थिती होती का हे तुम्हीच ठरवायचं आहे. कारण आपण पाहतो एखाद्या शेतकऱ्याने जर आंदोलन केलं तर शेतकरी आंदोलन कसा करतो, कसा आवाज उठवतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण फक्त इकट्ठा करून उभा राहून तुम्हाला 8 ते 9 वर्षाचा 9 ते 10 वर्षाचा तुमचा जो प्रवास आहे, जो संघर्ष आहे तो कधीच सफल होणार नाही. मला मान्य आहे ज्येष्ठ नागरिक आहेत, परंतु हे सरकार असं आहे की सरकारला ज्येष्ठ नागरिकांची काहीही पडलेले नाही. त्यामुळे यांना शांततापूर्वक घेणं किंवा लाईटली घेणं हे खूप चुकीचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा पहा, CBT बैठकीची अध्यक्षता करण्यासाठी HLEM फक्त लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये श्रम मंत्र्यांचं नाव सुद्धा लिहिण्याचं कष्ट त्या पत्रात केलेलं नाही. एकत्रित पेन्शनधारकांनी पाहिलं तर बैठक सुरू होण्याअगोदर पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींना बोलावले आणि EPFOच्या तात्काळ बैठक रूममध्ये आमंत्रित केले. का तर ते तिथं इकट्ठा करून उभा राहिले होते. आता तिथं आमंत्रण दिलेलं आहे बघा. त्यामध्ये हा तिसरा मुद्दा झाला. आता चौथ्या मुद्द्यात काय सांगितलेलं आहे बघा. चौथ्या मुद्द्यात सांगितलं आहे कुणाला बोलवलं, EPS 95 पेन्शन संदर्भात EPS प्रतिनिधी अशोक राऊत, कमांडर अशोक राऊत, जे की 9 ते 10 वर्षापासून संघर्ष करत आहेत, आणि वीरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात HLEMने मुलाखत घेतली. या बैठकीला माननीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे सुद्धा होत्या. सचिव CPFC आणि काही पेन्शनधारक ऑफिसर सुद्धा तिथे पेन्शनच्या ऑफिसमधील अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित होते. हे चौथ्या मुद्द्यात सांगितलेलं आहे. तुम्हाला आता बघितलं असेल तुम्ही दुसऱ्या मुद्द्यात काय सांगितलं, तिसऱ्यात काय सांगितलं, चौथ्यात काय सांगितलं, तुम्हाला कळत असेल कशी फसवणूक होते आहे ते. हे लेटर आहे का, लेटरमध्ये काय सांगितलं पाहिजे हे सुद्धा त्यांना कळलेलं नाही. नंतर 5व्या मुद्द्यात सांगितलं आहे HLEMने पेन्शनधारकाद्वारे समितीची स्तुती केली गेली. आता हा संघर्ष काय आहे आणि HLEMने समितीची स्तुती केलेली आहे. HLEMने पेन्शनधारकांच्या मागण्या पुढे नेण्यासाठी सुद्धा आश्वासन दिले आहे. आता किती वर्षाचं हे आश्वासन आहे बघा. अक्षरशः पंतप्रधानांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं. 9 ते 10 वर्षापासूनचं हे आश्वासन आहे. जवळजवळ 2014 पासूनचं हे आश्वासन आहे. आणि EPS 95 पेन्शनरच्या धैर्याची सुद्धा स्तुती केलेली आहे. आता धैर्याची स्तुती केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी ते आंदोलन करत आहेत म्हणून धैर्याची स्तुती केली आहे. त्यावेळी जे प्रतिनिधी गेले होते त्यांनी गप बसणं म्हणजे शांत बसणं हे खूप चुकीचं आहे. कारण तुम्ही एक लढा देत आहात, तुम्हाला 9 ते 10 वर्ष झाले या सरकारपुढे तुम्ही आंदोलन करत आहात, मीटिंग घेत आहात, तरीही तुम्ही लाईटली घेत आहात. हे चुकीचं आहे. मान्य आहे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, परंतु इतक्या जर कडेवरून जाऊन सरकार तुमचा विचार करत नसेल तर तुम्ही सुद्धा त्यांचा विचार करणं किंवा तुम्ही सुद्धा त्यांचा मान राखणं हे योग्य नाही. कारण तुम्ही एखाद्या शेतकऱ्यांचं आंदोलन बघा किंवा बाकी कशासाठी हे आंदोलन असेल, शेतकरी अन्न पाणी त्याग करून अगदी
सरकारची कोणतीही कदर न ठेवता आंदोलन करत असतात. तुम्ही बरेच आंदोलन शेतकऱ्यांचे बघितलेले असते. तसंच आंदोलन EPS 95 पेन्शनर्सने केलं पाहिजे. अक्षरशः आंदोलन ज्येष्ठ नागरिक आहेत, अन्नपाणी त्याग करणं चुकीचं आहे, परंतु त्यांनी जे प्रतिनिधी जात आहेत त्यांच्या पुढे म्हणजे सरकारच्या पुढे त्यांनी कोणत्याही प्रकारचं लाईटली घेणं हे चुकीचं आहे. आता इथं सांगितले आहे त्यांची स्तुती केली, त्यांचा आदर सन्मान केला. मी तुम्हाला एक फोटो दाखवते. माननीय अशोक राऊत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांना शाल वगैरे करून पुरस्कारित केलेला आहे, हे तुम्हाला दिसलं असेल. परंतु यावेळी माननीय अशोक राऊत असतील किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सरकारची शाल सुद्धा घेणं चुकीचं आहे. कारण तुम्ही इतक्या दिवस लढा देत आहे आणि तुम्हाला इतक्या सन्मानाने शाल श्रीफळ देऊन चुकीच्या फुलकावण्या दाखवून परत पाठवलं जात आहे प्रत्येक वेळी, हे खूप चुकीचं आहे. आता 6व्या पॉईंटमध्ये नक्की काय सांगितलं आहे तर या पॉईंटमध्ये आश्वासन दिले आहे की न्यूनतम पेन्शन वाढण्यासाठी त्याच्या मागणीवरती पूर्णपणे ध्यान दिले जात आहे. म्हणजे पेन्शनधारकांकडून जी मागणी केली जात आहे त्यांच्यावरती सरकारचे पूर्णपणे ध्यान आहे आणि हा प्रश्न पूर्णपणे गांभीर्याने घेतला आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की प्राप्त अनुरूपच्या आधारावर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आधारावरती उच्च पेन्शनच्या निर्णयावर EPFO द्वारा मिशन मोडवरती काम चालू केलेलं आहे, असं सुद्धा काम केलं जात आहे असं या 6व्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं बघा, पेन्शनधारक आहेत EPS पेन्शनधारक यांचे मुद्दे काय आहेत आणि यांचं उत्तर काय आहे. बघा, जवळजवळ 9-10 वर्ष हेच सांगितलं जात आहे की मिशन मोडवर EPFOचं काम हे चालू आहे, परंतु EPFOचं काम चालू असून फायदा नाही. त्याला श्रम मंत्र्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे, परंतु श्रम मंत्र्यांनी असं काहीही केलं नाही. त्यांनी आंदोलन समितीच्या सदस्यांना पेन्शन, चिकित्सा, सामाजिक सुरक्षेच्या सार्वभौमासाठी सरकारद्वारे नियोजित विभिन्न मार्गातून अवगत केले आहे. म्हणजे 6व्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे थोडक्यात की न्यूनतम मिनिमम पेन्शन, हायर पेन्शन आणि मेडिकल बेनिफिट यावरती सरकार पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न हा चालू आहे. आता किती वर्ष झालं? 9-10 वर्ष झालं न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तरीही तुमचे EPS 95 पेन्शनधारक प्रतिनिधी सरकारची शालच स्वीकारत आहे. हे तुमच्या मते काय आहे? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मान्य आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, मान सन्मानाने त्यांचा विचार करतात, परंतु ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा स्वतःच्या हितासाठी एक भूमिका घ्यावी, आक्रमक भूमिका घ्यावी. कारण प्रत्येक वेळी अशी काहीतरी लेटर देऊन सरकार ज्येष्ठ नागरिकांची, पेन्शनधारकांची चूकभूल करत असलेलं दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला यावरती, या लेटरवरती काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माझ्या मते, माझं मत मी व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे, परंतु तुमच्या मते काय वाटतं तुम्हाला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7वा पॉईंट आहे. 7व्या पॉईंटमध्ये बघा काय दिलेलं आहे. प्रतिनिधीने HLAMला धन्यवाद मानले. जे प्रतिनिधी गेले होते HLAMला धन्यवाद, त्यांचं धन्यवाद हे मानलेलं आहे. त्यावेळी श्रम मंत्र्यांनी PSला लेटर जारी करावं लागलं. परंतु आता सर्वात महत्त्वाचं बघा, हे लेटर कोणाकडून जारी झालेलं आहे. हे लेटर जारी झालेलं आहे ते म्हणजे दिस इश्यूज विथ अप्रुव्हल ऑफ CPFC, म्हणजे PFच्या अधिकाऱ्याकडून हे लेटर जारी करण्यात आलेलं आहे. आणि यावरती सही कोणाची आहे बघा, PF कमिशनरची सही आहे. म्हणजे श्रम मंत्र्यांचा याच्याशी काही संबंध नाही. त्यांनी कुणाला तरी लेटर जारी करायला सांगितलं आहे, त्यांनी लेटर जारी केलेलं आहे आणि ते तुमच्या पुढे मांडलेलं आहे. कारण तुमचं आंदोलन कुठंतरी थांबावं, मीटिंग कुठंतरी थांबाव्यात आणि तुमची सरकारकडून येणारी मागणी कुठंतरी थांबावी म्हणून तात्पुरतं तुमचं केलेलं एक हे समाधान आहे. त्यामुळे अजूनही EPS 95 पेन्शनधारक आहेत, त्यांनी या लेटरवरती विश्वास ठेवू नका. हे PF अधिकाऱ्याकडून जारी केलेलं लेटर आहे. स्वतः श्रम मंत्रालयाला जे मंत्री आहेत त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. जर श्रम मंत्र्यांकडून लेटर आलं असतं तर ही लेटर हे लेबर मिनिस्ट्रीकडून लेटर यायला हवं होतं, परंतु तसं झालेलंच नाही. हे PF अधिकाऱ्यांनी जारी केलेलं लेटर आहे.
सो तुम्हाला या लेटरवरती काय वाटतं तुम्हाला मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. या लेटरमध्ये नक्की काय आहे, तुम्हाला वाटतं का खरंच ही फसवणूक आहे? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मते ही EPS 95 पेन्शनधारकांच्या संघर्षाशी फसवणूक केल्याचं दिसत आहे. इथून पुढे काय होतं याच्याकडे सुद्धा लक्ष देत राहू. मी माझं मत या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं आहे. कोणत्याही EPS 95 पेन्शनधारक किंवा त्यांच्या प्रतिनिधींचं यातून काही मन दुखावलं असेल तर समक्ष माफी असावी. कारण माझं जे मत आहे, सरकारकडून तुमची जी फसवणूक केली आहे ती मी तळमळतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यात मला तर वाटतं कोणतं दुमत नाही. परंतु तरीही तुमचं जर प्रतिनिधींचं किंवा EPS 95 पेन्शनधारक मेंबर्स जर मन दुखावलं असेल तर समक्ष माफी असावी. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी जास्तीत जास्त EPS पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे येणारा पुढचा व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येत राहील. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.